देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, हे त्रिविधय का तुला मान, महिमा आणि गौरव असो. ख्रिस्तातील प्रियजन हो, ख्रिस्तातील माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण जगत आहोत. परंतु तुम्हाला आणि मला आश्वासन देणारा, आरोग्य देणारा आणि त्याच्या पंखछायेखाली आपलं सहाय्य, संरक्षण आणि सांभाळ करणारा देव आपल्याबरोबर आहे. खरोखरच त्या देवाला गौरव असो. ख्रिस्ती विश्वासातील इतिहासामध्ये आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण गणला जातो, मानला जातो. कारण पुनरुत्थानानंतर, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर येणारा 50वा दिवस, ज्याला पेंटेकॉस्ट असं म्हटलं जातं, आणि आज पेंटेकॉस्ट या विषयाची ही उपासना आपण देवाच्या चरणाजवळ सादर करत आहोत. या उपासनेमध्ये मी सर्वांना मनपूर्वक आमंत्रित करतो. आपण या उपासनेमध्ये सहभागी होत असताना आपण देवाला धन्यवाद देऊया. आपण उपासनेला आरंभ करूया. स्तोत्रकर्ता म्हणतो, मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करीन, देवाच्या समक्ष तुझी स्तोत्रे गाईन. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन. कारण तू आपल्या सर्व नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहे. हे परमेश्वरा, तू थोर आहेस, तरी तू दिनाकडे लक्ष देतोस. मी संकटातून जात असलो तरी मला तू नवजीवन देतोस. माझ्या वैरांच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस आणि तुझा उजवा हात माझा बचाव करीतो. परमेश्वर, माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. प्रियजन हो, ज्या देवानं तुम्हाला आणि मला आश्वासन दिलेलं आहे की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्याबरोबर असेन, तो देव खरोखरच प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आज आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून यावेळी स्तुती आराधना होईल. प्रियजन हो, आपण खरंच देवाचे आशीर्वादित लोक आहोत. कारण आपणासाठी त्यांनी स्वतःच्या रक्ताची खंडी भरली आहे. आपण मोलाने खंडून घेतलेले आहोत. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालविले जाणारे, सदैव त्याच्या इच्छेप्रमाणे चालणारे, सर्व परिस्थितीत उपकार स्मरण करणारे आणि त्याची स्तुती आराधना करणारे आहोत. चला तर त्याच्या स्तुती आराधनेमध्ये आपण जाऊया. त्याला स्तुती आराधनेचा यज्ञ अर्पण करूया. ले जाओ यीशु के चरणों
आणखी एक गीत गाऊन देवाची स्तुती आराधना करूया.
हे देव बाप्पा, तू आमचा निर्माणकर्ता आहेस. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू आमचा उद्धारक आहेस आणि तूच आमचा पवित्र आत्म्याद्वारे चालक आहेस. हे प्रभू, आम्ही तुला मान, महिमा आणि गौरव देतो. तूच तारण विधित केलेस आणि तुझ्या पुत्राद्वारे प्राप्त करून दिलेस आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे समजून सांगितलेस. बाप्पा, पुत्रा आणि पवित्र आत्म्या, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या अलौकिक सामर्थ्याने आम्हाला भर. या संपूर्ण भक्तीचा ताबा तू घे. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मागतो म्हणाई. आमेन. यावेळेस विशेष शास्त्रपाठांचं वाचन होईल. आजच्या विषयाला अनुसरून ज्या शास्त्रपाठांची निवड करण्यात आलेली आहे त्या शास्त्रपाठांचं वाचन यावेळेस होईल. स्तोत्र 68 यातील 1 ते 10 या वचनांचं आपण आळीपाळीने वाचन करूया. स्तोत्रसहितामधून स्तोत्र 68 याची 1 ते 10 ही वचने आपण आळीपाळीने वाचन करूया. देवाने उठावे, त्याच्या वैऱ्यांची दानादान हो. त्याचा द्वेष करणारे त्याच्या पुढून पळोत. जसा धूर पांगतो तशी त्यांची पांगापांग कर. जसा मेण अग्नी पुढे ठेवले असता वितळते, तसे दुष्ट देवापुढे नष्ट होत. परंतु नीतिमान हर्ष करोत, देवापुढे आनंदोत्सव करोत. हर्षामुळे आनंद करोत. देवाला गीत गा, त्याच्या नावाचे स्तवन करा. ज्यांची स्वारी ओसाड प्रदेशातून चालली आहे त्यांच्यासाठी राजमार्ग तयार करा. त्याचे नाव परमेश आहे, त्याच्या पुढे आनंदोत्सव करा. पितृहीनाचा पिता, विद्वांचा कैवारी असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे. एकटे असलेल्यास देव कुटुंब वत्सल करीतो. बंदीवानास बाहेर काढून भाग्यवान करीतो. परंतु बंडखोर वृक्ष प्रदेशात राहतात. हे देवा, जेव्हा तू आपल्या लोकांपुढे चाललास व रानातून प्रयाण केलेस, तेव्हा भूमी कंपित झाली व देवासमोर आकाशातून पर्जन्य वृष्टी झाली. देवासमोर, इस्रायलाच्या देवासमोर सिनाई पर्वत देखील कंपित झाला. हे देवा, तू विपुल पर्जन्य पाठवून दिलास. तुझे वतन कोमजले होते, तेव्हा तू ते यथास्थित केलेस. शेवटचं वचन आपण एकत्र वाचन करूया. त्यात तुझी मंडळी राहिली. हे देवा, तू आपल्या चांगुलपणाने दिनांसाठी बेगमी केलीस. देवबापा असलेली वचने आपल्या आध्यात्मिक लाभासाठी आशीर्वादित अशी करू. आजच्या मननासाठी असलेले शास्त्रपाठांचं वाचन यावेळेस आपण करूया. प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय 1 ते 11 ही वचनं यावेळेस आपण ऐकूया. पवित्र शास्त्रामधून नव्या करारातील प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय आणि 1 ते 11 ही वचने यावेळेस आपण ऐकूया. प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय आणि 1 ते 11 ही वचने यावेळेस आपण ऐकूया. पवित्र आत्म्याचे दान. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषेतून बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालचा प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेमेत राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा, हे बोलणारे सर्व गालिली ना? तर आपण प्रत्येकजण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपोटेमा, यहुदिया, कपुदिकिया, पंत, आसिया, फ्रुगिया, पंफुलिया, मिसर व कुर्नेच्या जवळचा लिबुवाद देश ह्यात राहणारे यहुदी व यहुदीय मतानुसार असे रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब
असे आपण त्यांना आपापल्या भाषात देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो. वाचलेला शास्त्रभाग प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांच्या आध्यात्मिक वाढीसाठी लाभाचा असा करो. यावेळेस आपण पत्रातील मजकूर ऐकूया. संत पौलाचे करिंथकरास पहिले पत्र याचा 12वा अध्याय 1 ते 11 ही वचनं यावेळेस आपण ऐकूया. पवित्र शास्त्रामधून करिंथकरास पहिले पत्र याचा 12वा अध्याय 1 ते 11 ही वचने आपण वाचून पाहूया. आध्यात्मिक दानाची विविधता व एकता. बंधुजन हो, तुम्ही आध्यात्मिक दानाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. तुम्ही परराष्ट्रीय होता तेव्हा जसे तुम्हाला वळण लावण्यात येत होते तसे तुम्ही त्या मुख्या मूर्तीकडे ओढले जात होता. हे तुम्हास ठाऊक आहे. म्हणून मी तुम्हास कळवितो की देवाच्या आत्म्याच्या योगे बोलणारा कोणीही माणूस येशू शापभ्रष्ट आहे असे म्हणत नाही, आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही. कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत, सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वात सर्व कार्ये करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रगटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते, कारण एखाद्याला आत्म्याद्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषाचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. तरी ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करीतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. देवबाप वाचलेली सर्व वचने आपल्या सर्वांच्या आध्यात्मिक वाढीसाठी आशीर्वादाची अशी करू. शुभवर्तमान ऐकण्याच्या अगोदर आपण उपासा संगीतातून गीत नंबर 150 यावेळेस गाऊया. शुभवर्तमान ऐकूया. संत योहान शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 19 ते 23 या वचनांमध्ये आजच्या दिवसाकरता असलेलं शुभवर्तमान आपण ऐकणार आहोत. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखविले. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हास शांती असो. जसे पित्याने मला पाठविले आहे
तसे मीही तुम्हाला पाठवितो. असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करिता त्यांची क्षमा झाली आहे, आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवली आहे. हे प्रभूचं शुभ वर्तमान आहे. हे प्रभू, तुला स्तुती असो. यावेळेस आपण आपला विश्वास जाहीर करूया. प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्वजण मिळून एकत्रित म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करता, याजवर मी विश्वास ठेवतो, आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप राहिला, कुमारी मरेच्या उदरी जन्मास आला, पंतय पिलाताच्या काळात ज्याने दुःख भोगले व ज्याला वधस्तंभी देण्यात आले, जो मरण पावला, ज्याला पुरण्यात आले, जो अधोलोकी उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला, आणि सर्व समर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याचवर मी विश्वास ठेवतो. आमेन. यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. प्रभू येशू ख्रिस्त जो आपला उद्धारक सदैव मानव परिवारासाठी आपल्या स्वर्गीय पित्याजवळ मध्यस्थी करत आहे, त्याच्याद्वारे आज आपण देवाच्या पवित्र चरणाजवळ जाऊन आपल्या मंडळीसाठी आपण देवाच्या चरणाजवळ मध्यस्थी करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे आमच्या उद्धारक देवबापा, पुन्हा एकदा तो आम्हाला दिलेल्या तुझ्या आश्वासनाला अनुसरून तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. कारण आम्ही अशक्त आहोत, आम्ही दुबळे आहोत, परंतु तुझ्या पवित्र स्पर्शाच्या द्वारे, तुझ्या पवित्र शब्दाच्या द्वारे तो आम्हाला धीर देणारा, आमचं सांत्वन करणारा, आमचं सहाय्य करणारा देव आहेस. तुझ्या सर्व चांगुलपणाबद्दल, तुझ्या सर्व दयेबद्दल, तुझ्या सर्व उपकारांबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. प्रभू, आज विशेष करून प्रभू जो दिवस आणि जो विशेष रविवार तो आम्हाला लाभू दिलास, आणि प्रभू आजच्या ह्या दिवसाचं महत्त्व खरोखरच विश्वासाच्या जीवनामध्ये अनन्य साधारण आहे. तुझ्या पुत्राच्या द्वारे, आमच्या उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे एक महान आणि मौल्यवान देणगी तू आम्हाला दिलीस, आणि प्रेमळ परमेश्वरा, त्याचप्रमाणे पवित्र आत्म्याचं दान ही एक महान देणगी तू आम्हाला दिलेली आहेस. या देणगीबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि तुला धन्यवाद देतो. आणि आज विशेष करून प्रभू पवित्र आत्म्यासंबंधी आम्ही मनन चिंतन करणार आहोत. पवित्र आत्म्याला प्रेमळ परमेश्वरा आज आमच्या अंतःकरणामध्ये सामावून घेऊन त्यामध्ये पवित्र आत्म्यानं भरलं जावं, यासाठी तुझ्या सहाय्याची आम्ही अपेक्षा करणार आहोत. प्रभू, आजची संपूर्ण भक्ती उपासना तू आशीर्वादित कर. आज विशेष करून प्रभू आम्ही मंडळीतील सर्व लहान थोरांसाठी प्रार्थना करत आहोत. प्रभू, कुटुंबामध्ये लेकरं आहेत, सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये प्रभू आम्ही माता पिता अशक्त आहोत. आम्ही खरोखरच प्रेमळ परमेश्वरा अशक्त आहोत याची कबुली देत आहोत, कारण अशा परिस्थितीमध्ये आमच्या लेकरांची काळजी घेणारा तू सर्वसमर्थ बाप आहेस. तुझ्या दयेचा, तुझ्या कृपेचा, तुझ्या आरोग्याचा हात आमच्या लेकरा बाळांवरती असू दे. प्रभू, त्यांना तुझं उत्तम आरोग्य लाभू दे. सर्व प्रकारचं सुरक्षितता, सर्व प्रकारचं आरोग्य त्यांना तू दे, आणि त्यांची वाढ शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक तुझ्या सानिध्यामध्ये व्हावी असं तू दयेने कृपेने कर. प्रेमळ परमेश्वरा, या कोरोना संसर्गामुळं अनेक जण बाधित आहेत, आजारी आहेत, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, त्यांना तू धीर दे. तुझ्या ठाई असलेलं आरोग्य याची खात्री त्यांना पटू दे प्रभू. आणि खरोखरच या संसर्गामध्ये प्रेमळ परमेश्वरा आम्ही जगत असताना प्रभू शारीरिक चिंता आणि काळजी यापेक्षा तुझं वचन आमच्या अंतःकरणामध्ये वस्ती करणारं जे वचन आहे, त्या वचनाद्वारे प्राप्त होणारा धीर आमच्या आरोग्यासाठी कितीतरी आशीर्वादाचा आणि मोलाचा आहे, याची प्रचिती आम्हा प्रत्येकाला लाभू दे. प्रभू, जे आजारी आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो, त्यांना तुझा धीराचा स्पर्श कर, त्यांना तुझ्या धीराचा शब्द ऐकू दे प्रभू. आणि त्यांची सेवा, त्यांची काळजी करणारे सर्वजण त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी असू दे. विशेष करून या काळामध्ये
अत्यावश्यक सेवेच्या माध्यमातून जे प्रियजन आपलं उत्तम योगदान देत आहेत त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी असू दे प्रभू. त्यांच्या हाताला तू यश दे. सर्व प्रकारचं आरोग्य त्यांच्याद्वारे लोकांना लाभू दे प्रभू. त्यांची सेवा तू आशीर्वादित कर. त्यांचं कुटुंब, त्यांचा संपूर्ण प्रपंच संसार प्रभू तू आशीर्वादित कर. अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या समस्या आहेत, परंतु प्रभू त्या सर्व कुटुंबावर तुझी कृपादृष्टी असू दे प्रभू. संकट चहूबाजून येतात आणि या संकटावर मात करून तुझ्या विश्वासामध्ये जगण्यासाठी प्रत्येकाला तुझी शक्ती, सामर्थ्य आणि बळ दे. आज विशेष करून प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत. आमच्या मंडळीतील ज्या प्रियजनांचे वाढदिवस आहेत त्या सर्वांना आम्ही तुझ्या चरणाजवळ आणतो. तुझी कृपा, तुझा अनुग्रह त्यांच्याबरोबर असू दे प्रभू. त्यांच्या वाढीमध्ये तुझा स्पर्श त्यांना जाणवू दे प्रभू. सर्व प्रकारच्या रोगांपासून, आजारांपासून त्यांना तुझ्या पवित्र पंकजाखाली सुरक्षित ठेव. आज जे दुःखी आहेत, आपल्या प्रियजनांना ज्यांना गमवावं लागलं आहे प्रभू, विशेष करून आम्ही भालेराव या कुटुंबियांसाठी, त्यांच्या सांत्वनासाठी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. या कुटुंबाला तुझं सांत्वन दे. त्याचप्रमाणे प्रभू आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ प्रार्थना करतो की जे जे प्रभू सामाजिक सेवेमध्ये आपलं पवित्र योगदान देत आहेत अशा सर्व सामाजिक संस्थांसाठी प्रार्थना करतो. आणि त्यांनी जो काय प्रेमळ परमेश्वरा तुझ्यामध्ये ज्या सेवेला सुरुवात केलेली आहे, तुझ्या आज्ञेचं पालन करून मनोभावे सेवा करत आहेत प्रभू. येणारी अडथळे दूर करून प्रभू या काळामध्ये ही सेवा करण्यासाठी सर्व प्रकारचा अनुग्रह आणि आशीर्वाद त्यांना तू दे. ही तुझ्या चरणाजवळ आम्ही प्रार्थना करत आहोत. आज तुझ्या चरणाजवळ येत असताना या उपासनेमध्ये ज्यांचा सहभाग आहे त्यांना तू आशीर्वाद दे. जे तुझ्या या उपासनेत समयी तुझं वचन ऐकत आहेत, या उपासनेमध्ये सहभागी आहेत, त्यांना तुझा स्पर्श लाभू दे प्रभू. आणि आज विशेष करून ज्या शास्त्रपाठांच्या द्वारे, ज्या संदेशाच्या द्वारे तू आमच्याशी बोलणार आहेस, तो तुझा संदेश प्रभू माझ्याद्वारे तुझ्या लोकांपर्यंत पोहोचत असताना प्रभू माझ्या शक्तपणामध्ये मला तुझी शक्ती दे. माझ्या जिभेला, ओठाला, मुखाला तुझा स्पर्श कर आणि ऐकणाऱ्यांना आज्ञा पाळण्याचा आत्मा दे. आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत प्रभू. तुझी सेवा करणारे सर्व तुझे सेवक, त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी असू दे. त्यांना तुझं उत्तम आरोग्य दे. हीच आम्ही तुझ्या चरणाजवळ आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करतो. या सर्व विनंती आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने सादर केल्या म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण आपलं दान देवाच्या भांडारामध्ये टाकूया. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे तुझी दिलेसी, सकल तुझे तुझी दिलेसी, अघटित तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ परमेश्वरा, तुझ्यावरील आमच्या प्रीतिस्तव आज तुझ्या पवित्र भांडारामध्ये आम्ही टाकलेलं हे दान तुझ्या देवराजाच्या वाढीसाठी उपयोगी व्हावं म्हणून ते तू आशीर्वादित कर. या दानासोबतच आम्ही आमचं मन, आमचं शरीर तुझ्या चरणाजवळ समर्पित करत आहोत. आमचं तू सहाय्य कर. आणि विशेष करून आजच्या या विशेष प्रसंगी तुझी पवित्र वाणी ऐकत असताना आमच्या मनाचा, आमच्या बुद्धीचा तू ताबा घे आणि तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोल प्रभू. तुला अपेक्षित असा प्रतिसाद देण्याकरता आमच्या अंतःकरणाची, आमच्या मनाची तू तयारी कर. उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने प्रार्थना विनंती केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, पुन्हा एकदा आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये सप्रेम सलाम. आजचा हा दिवस किंवा आजचा हा रविवार प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर येणारा 50वा दिवस आहे, ज्याला पेंटेकॉस्ट हा शब्द वापरलेला आहे. आणि हा दिवस पेंटेकॉस्ट या नावाने ओळखला जातो, पाळला जातो. पेंटेकॉस्ट या दिवशी प्रामुख्यानं जो आस्पेक्ट, जो भाग विचारात घेतला जातो तो म्हणजे द डॉमिनंट रियालिटी ऑफ द होली स्पिरिट, म्हणजेच पवित्र आत्म्याचं वास्तविक जीवनातलं जे वर्चस्व आहे त्यासंबंधी आपण मनन करतो, चिंतन करतो. या विषयाकडे येण्याच्या अगोदर आय वुड लाईक टू शेअर विथ यू वन एक्सपिरियन्स शेअर्ड बाय वन इव्हँजलिस्ट.
एका सुवार्तिकानं आपल्या सेवेतील सांगितलेला एक अनुभव मी आपल्याशी शेअर करू इच्छितो. एका तरुण व्यक्तीला तो शुभवर्तमान सांगत होता, देवाचं वचन सांगत होता आणि प्रभू येशू ख्रिस्ताची अद्वितीय युनिक टीचिंग ज्याला आपण म्हणतो, अद्वितीय जी शिकवण आहे, जो तुला एका गालावर मारतो त्याला तू दुसरा गाल पुढे कर, किंवा व्यभिचाराच्या पापासंबंधी जो कोणी एका स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्यानं आपल्या मनामध्ये व्यभिचार केलेला आहे, व्यभिचारासंबंधी चार कर्मासंबंधी तो प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण सांगत असताना ऐकून घेणारा त्या सुवार्तिकाला म्हणाला, ही जी शिकवण आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण आहे किंवा हा जो धर्म आहे तो म्हातारपणात पाळण्यासाठी खूप सोपा आहे. कारण तोंडात जर दातच उरले नाहीत तर चण्याचा मोह कसा होणार. प्रियजन हो, ह्यावर त्या सुवार्तिकानं त्याला उत्तर दिलं, म्हातारपणात म्हणजेच जी वृद्ध अवस्था आहे ही निष्क्रिय असते आणि जे काही आम्हाला त्या निष्क्रिय अवस्थेमध्ये क्रमप्राप्त असतं ते जीवन जगणं गरजेचंच असतं, पर्याय नसतो. परंतु सक्रिय अवस्थेमध्ये म्हणजेच तारुण्यामध्ये आम्ही केलेल्या पापांचा भोग त्या निष्क्रिय अवस्थेमध्ये आम्हाला जेव्हा भोगावा लागतो त्यावेळेस आपण तारुण्यामध्ये सक्रिय अवस्थेमध्ये येशू ख्रिस्ताची शिकवण जर आचरणात आणली तर आमचा वृद्धापकाळ, आमचं म्हातारपण निश्चितच आनंदामध्ये जाईल. आणि खरोखरच हे ऐकल्यानंतर त्या तरुणाला सुद्धा असं वाटलं की, आणि म्हणून हा जो विचार आहे, तारुण्याचा हा काळ आहे की त्या काळामध्ये त्या वेळेमध्ये आपण ख्रिस्ताची शिकवण आचरणात आणली पाहिजे. प्रियानो, या उदाहरणातील विचार साधा आहे, केवळ तर तरुणापुरता मर्यादित नाही, परंतु हा एक कॉमन विचार आहे. आणि आम्हाला सुद्धा वी टू फाइंड इट डिफिकल्ट टू फॉलो द टीचिंग ऑफ आवर लॉर्ड जीसस क्राइस्ट. आज तुम्ही आणि मी स्वतःला ख्रिस्ती म्हणतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आचरणं, ती आचरणात आणणं तुम्हाला आणि मला सुद्धा, म्हणजे तुम्ही आणि मी कोण आहोत, सो कॉल्ड ख्रिश्चियन्स, त्या तुम्हाला आणि मला सुद्धा बऱ्याच वेळेला अवघड वाटतं. इट इज अन प्रोव्होकिंग अँड चॅलेंजिंग थॉट. तुम्हाला आणि मला आव्हान देणारा, तुम्हाला आणि मला प्रोव्होक करणारा विचार आहे. आणि प्रेषितांची कृत्य याचा 19वा अध्याय, यातली पहिली 2 वचनं जर आपण वाचली, माझी इच्छा आहे, माझी विनंती आहे की कृपा करून संदेश ऐकत असताना आपण हे शास्त्रपाठ उघडावेत. प्रेषितांची कृत्य याचा 19वा अध्याय आणि पहिल्या 2 वचनामध्ये आपण पाहतो की संत पौल इफिस या शहरामध्ये गेलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याला पुष्कळ शिष्य, कित्येक शिष्य त्याला भेटलेले आहेत. आणि हे शिष्य कोणाचे आहेत? येशूवर विश्वास ठेवणारे आहेत. योहानाने त्यांचा बाप्तिस्मा केलेला होता आणि येशूवर विश्वास ठेवणारे हे शिष्य त्याला भेटले. आणि मग संत पौल त्यांना विचारत आहे, तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय? तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय? ते म्हणाले, बघा, ज्या शिष्यांना, कित्येक शिष्य होते एफिसमध्ये, आणि संत पौल त्यांना विचारतो आणि ते म्हणतात, पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकलेही नाही. पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकलेही नाही. आणि मग या ठिकाणी संत पौलाने येशूच्या नावामध्ये त्यांचा बाप्तिस्मा केला. आणि वचन आम्हाला असं सांगतं की संत पौलाने त्यांच्या डोक्यावर हात ठेवले, ज्याला आपण लेइंग ऑफ हँड्स ऑन असं म्हणतो, लेइंग ऑफ हँड्स ऑन. आणि मग त्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला असं म्हटलेलं आहे. जेव्हा येशूच्या नावामध्ये त्यांचा बाप्तिस्मा झाला, संत पौलाने केला, त्यांच्या डोक्यावर हात ठेवला, तेव्हा त्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला असं म्हटलेलं आहे. प्रियजन हो, ख्रिस्ती या नात्यानं आम्ही बाप्तिस्मा पावलेले लोक आहोत. तुमच्या आणि माझ्या डोक्यावर देवाच्या सेवकांच्या द्वारे हात ठेवण्यात आलेला आहे. तुम्हाला आणि मला पवित्र आत्मा प्राप्त झालेला आहे. आणि मगाशी मी म्हणालो की वी द सो कॉल्ड ख्रिश्चियन्स. आणि जर तुम्हाला आणि मला कोणी विचारलं, बंधू तुला पवित्र आत्मा प्राप्त झालेला आहे का? बहिणीला विचारलं, बहिणी तुम्हाला पवित्र आत्मा प्राप्त झालेला आहे का? तर बऱ्याच वेळेला होय किंवा नाही या उत्तराच्या ऐवजी पीपल हेजिटेट
टू टेल द आन्सर. पवित्र आत्मा मिळालेला आहे किंवा नाही या प्रश्नाचं उत्तर देताना थोडीशी दिरंगाई होते, ज्याला आपण हेजिटेशन म्हणतो, टाळाटाळ होते, आणि बरेच लोक या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाहीत. परंतु हाताच्या बोटावर मोजणारे थोडे लोक आहेत. दे कम फॉरवर्ड विथ फुल कॉन्फिडन्स, विथ फुल कन्व्हिक्शन, विथ फुल डिटर्मिनेशन. ते म्हणतात की नाही, आम्हाला पवित्र आत्मा प्राप्त झालेला आहे. प्रियानो, असं का घडतं? बरेच लोक पवित्र आत्मा मिळालेला आहे का या प्रश्नाचं उत्तर देत असताना टाळाटाळ करतात किंवा थोडंसं संदिग्ध राहतात. परंतु अगदी कमी लोक, व्हेरी फ्यू पीपल कम फॉरवर्ड टेलिंग दॅट आय हॅव रिसिव्ड द होली स्पिरिट. याचं कारण काय आहे? त्यांच्या बाबतीमध्ये असं का घडतं? व्हॉट इज द रिझन फॉर देअर हेजिटेशन? ते टाळाटाळ का करतात? त्याचं कारण काय असेल? तर प्रियजन हो, त्याचं कारण असं आहे, वन ऑफ द, कारण आणखी पुष्कळ असू शकतील, अनेक कारण असू शकतील, परंतु वन ऑफ द मोस्ट कॉमन रिझन फॉर धिस हेजिटेशन, हे या उत्तराचं टाळाटाळ करण्यासाठी अनेक कारणापैकी एक महत्वाचं कारण काय आहे? दॅट इज द फिअर ऑफ फेल्युअर टू प्रॅक्टिस ख्रिश्चियन लाईफ. फिअर, मनामध्ये भीती आहे. कसली भीती आहे? फेल्युअर म्हणजे अपयशी आम्ही आहोत. प्रॅक्टिस ख्रिश्चियन लाईफ, जसं तो तरुण म्हणाला, जो तुळा एका गालावर मारतो त्याला दुसरा गाल पुढं कर. एका स्त्रीकडे कामेक्षण पाहतो तर त्यांना व्यभिचार केलेला आहे. म्हणजे ख्रिस्ती मूलतत्व जी आहेत, ख्रिस्ती शिकवण आहे, ती शिकवण पाळण्यासाठी आम्ही अपयशी आहोत ह्याची भीती आपल्या मनामध्ये आहे. आणि म्हणून या भीतीपोटी बऱ्याच वेळेला मला पवित्र आत्मा प्राप्त झालेला आहे हे निसंकोचपणे बोलण्यासाठी पुढे येणारे लोक जास्त आहेत. यांची संख्या जास्त आहे. कारण संकोच वाटतो, कारण पवित्र या शब्दामध्येच एवढा मोठा अर्थ आहे. एक प्रकारची देवापासून मिळणारा पवित्र गोष्टीचं सानिध्य आणि समक्षता त्याच्यामध्ये आहे की आम्ही थोडंसं दचकतो. कारण पवित्र आत्मा हा पापाशी कॉन्ट्राडिक्टरी आहे. आम्ही सतत पाप करत राहतो आणि मग आम्ही कसं म्हणावं, आम्ही कोणत्या तोंडाने म्हणावं की मला पवित्र आत्मा मिळालेला आहे? आणि म्हणून बरेच लोक पवित्र आत्मा मिळालेला असून सुद्धा दे लिव्ह विथ सर्टन अमाऊंट ऑफ डाऊट इन देअर माइंड दॅट आय हॅव रिसिव्ड द होली स्पिरिट. पवित्र आत्मा मिळून सुद्धा आपण बऱ्याच वेळेला साशंकतेनं जगतो. आणि मग प्रियानो, अशा सर्वांसाठी देवाचं वचन तुम्हाला मला सांगतं, तिताला पत्र याचा 3 अध्याय आणि 5 वचन, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की तुमच्या आणि माझ्या मनामध्ये भीती निर्माण होते. कशाबद्दल? आपल्या अपयशाबद्दल. ख्रिस्ती जीवन मूल्य जगण्यामध्ये आपण अपयशी आहोत. ख्रिस्ती शिकवणीप्रमाणे जगण्यामध्ये आपण अपयशी आहोत. ह्या भीतीपोटी बऱ्याच वेळेला आम्ही पवित्र आत्मा आम्हाला मिळालेला आहे हे सांगण्यासाठी थोडंसं हेजिटेट करतो, थोडीशी दिरंगाई करतो. परंतु तिताला पत्र 3 अध्याय आणि 5 वचनामध्ये बघा, संत पौल आम्हाला सांगतो, आपण केलेल्या नीतीच्या कृत्याने नव्हे, परंतु 2 गोष्टी या ठिकाणी तो सांगतो. पहिली गोष्ट सांगतो तर नव्या जन्माचे स्नान, नव्या जन्माचे स्नान. आणि दुसरा विचार तो सांगतो की पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण. या 2 गोष्टींच्या द्वारे त्याने आपल्या दयेनुसार आम्हाला तारले आहे. प्रियजन हो, तुमच्या आणि माझ्या मनातील ही भीती देव या वचनांच्या द्वारे काढू इच्छित आहे. कारण प्रॅक्टिसिंग ख्रिश्चियन लाईफ, ख्रिस्ती जीवन मूल्य, येशू ख्रिस्ताची शिकवण आचरणा करता वी नीड पॉवर ऑफ गॉड. देवाचं सामर्थ्य आम्हाला पाहिजे, जे तुम्हाला आणि मला पवित्र आत्म्याच्या द्वारे प्राप्त होतं. आणि प्रेषितांचे कृत्य 1 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये येशू ख्रिस्ताने अगोदर सांगितलं होतं की पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हालेलुया. पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. कारण तुमच्या आणि माझ्या नीतीच्या कृत्याने नव्हे तर नव्या जन्माचं स्नान आणि पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण यांच्याद्वारे दयेनं, देव आपल्या दयेनुसार तुम्हाला आणि मला तारतो. आणि तुमच्या आणि माझ्या तारलेल्या जीवनामध्ये
जी भीती आपल्या मनामध्ये आहे, फेल्युअर टू प्रॅक्टिस ख्रिश्चन लाईफ, ही भीती नष्ट होते. आणि मग आम्ही अगदी अभिमानानं सांगतो आणि आम्ही अगदी खरोखर विथ फुल कन्व्हिक्शन, खात्रीने सांगतो की आय हॅव रिसिव्ड द होली स्पिरिट. प्रियजन हो, या वचनातून योहान कृष्णभटपणाचा 14वा अध्याय 15 ते 17 आणि 25 ते 26 या वचन आणि 15वा अध्याय 26 वचन, आणि या वचनामध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्त विश्वासणाऱ्यांना आणि विशेष करून शिष्यांना आश्वासन देत आहे. आणि या ठिकाणी हे आश्वासन काय आहे, कशासाठी आहे, तर शिष्यांना सहाय्य करण्यासाठी. बघा, पहिली गोष्ट शिष्यांना सहाय्य करण्यासाठी. दुसरी गोष्ट येशूची म्हणजे स्वतःची जी शिकवण आहे त्या शिकवणीची आठवण करून देण्यासाठी. तिसरी गोष्ट त्या शिकवणीप्रमाणे पूर्ण सत्यामध्ये जगण्यासाठी आणि त्यामध्ये चालण्यासाठी, सत्यामध्ये जगण्यासाठी, सत्यामध्ये चालण्यासाठी आणि त्यांचं मार्गदर्शन व्हावं याकरता पवित्र आत्मा पाठवून देण्यासंबंधीचं अभिवचन या शास्त्रपाठामध्ये योहान कृष्णभटपणाचा 14वा अध्याय 15 ते 17, 25 ते 26 आणि 15वा अध्याय याचं 26व्या वचनामध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्तानं काय केलेलं आहे, अभिवचन दिलेलं आहे. पवित्र आत्मा मिळण्यासंबंधीचं अभिवचन दिलेलं आहे. आणि प्रियजन हो, या अभिवचनाची पूर्तता प्रेषितांची कृती याचा 2रा अध्याय म्हणजेच आज जो विषय आहे पेंटेकॉस्ट या प्रसंगातून साकारलेलं आपण पाहतोय. प्रियजन हो, या घटनेकडं आणि या घटनेच्या लागूकरणाकडे पाहण्याच्या अगोदर आपण थोडक्यामध्ये पार्श्वभूमी पाहूया, बॅकग्राऊंड आपण पाहूया. ही जी घटना पेंटेकॉस्टच्या दिवशी घडलेली आहे, या घटनेचं बॅकग्राऊंड काय आहे, पार्श्वभूमी काय आहे, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. जो प्रभोजन विधी तुमच्या आणि माझ्यासाठी अत्यंत पवित्र आहे, अत्यंत जिव्हाळ्याचा आहे, त्या विधीची संस्थापना प्रभू येशू ख्रिस्तानं वलांडणाच्या भोजनातून केली. आणि अगदी अशाच प्रकारे पेंटेकॉस्ट हा शब्द प्रेषितांच्या कृत्यामध्ये पहिल्यांदा नाही, परंतु इट हॅज रेफरन्स इन द ओल्ड टेस्टमेंट. आणि जुन्या करारामध्ये त्याची पार्श्वभूमी जेव्हा आपण बघतो त्यावेळेस पेंटेकॉस्ट हा यहुद्यांचा सण आहे. लेवीच्या पुस्तकामध्ये, गणना आणि अनुवादाच्या पुस्तकामध्ये त्या संबंधीचे संदर्भ आपण वाचतो. हा यहुद्यांचा सण आहे, त्याला हंगामाचा सण म्हटलेला आहे. पहिल्या उपजाचं अर्पण करण्याचा सण आहे. गव्हाचं जे अर्पण आहे, पीक आहे, त्या अर्पणाचा उपज देण्यासंबंधीचा हा सण आहे. आणि या सणासाठी, पेंटेकॉस्टच्या सणासाठी सर्व भक्तिमान यहुदी येरुशलेममध्ये जमलेले होते. आणि त्याच वेळेला येशूच्या पुनरुत्थानानंतर 50वा दिवस या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण घटना घडलेली आहे. जसं वलांडणाच्या भोजनातून प्रभोजनाच्या विधीची स्थापना झाली, तसं या ठिकाणी आपण पाहतो की यहुदी सण जो होता, वलांडणाचा सण होता, पहिल्या उपजाचा अर्पण देण्याचा जो विधी होता, हंगामाचा जो सण होता, त्या सणामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं या पवित्र आत्म्याच्या आगमनाच्या त्याच्यापासून प्राप्त झालेल्या पवित्र आत्म्याचं जे आगमन आहे, जे दान प्राप्त झालेलं आहे, ती घटना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. या ठिकाणी आपण रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये पाहतो. बघा, आत्मा हे प्रथम फळ आहे. काय आहे? जुन्या करामध्ये हंगामाचा सण, पहिल्या उपजाचं अर्पण, आणि ह्या पहिलं उपज काय आहे तर प्रभू येशू ख्रिस्त याचं वधस्तंभावर होणारं अर्पण आहे. आणि त्याच्याद्वारे संत पौल रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये म्हणतो की आत्मा हे प्रथम फळ आम्हाला प्राप्त झालेलं आहे. जसं भौतिकतेकडून आध्यात्मिकतेकडे आपण येतो. अर्पण कशाचं दिलं जात होतं जुन्या कराच्या काळामध्ये? गव्हाचा उपज, हंगामाचा सण, पहिल्या उपजाचं अर्पण. परंतु पहिला उपज या ठिकाणी संत पौल म्हणतो की येशू ख्रिस्ताच्या मरण्याच्या द्वारे, त्याच्या बलिदानाच्या द्वारे आत्मा हे प्रथम फळ तुम्हाला मला प्राप्त झालेलं आहे. कारण पेंटेकॉस्ट हा वलांडण सणाच्या 50व्या दिवशी येत होता. आणि आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की वलांडणाच्या 2ऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर देण्यात आलं. म्हणजे या ठिकाणी जो संबंध आहे तो संबंध बघा आत्मिक कसा बनलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण
आणि त्याच्याद्वारे तुम्हाला आणि मला पवित्र आत्म्याचं दान प्राप्त होणं हा योगायोग नव्हता, परंतु त्याच्यामध्ये देवाची योजना होती. आणि परंपरेने येणारा हा सण साजरा करण्यासाठी त्या काळी भक्तिमान यहुदी यरुशलेममध्ये एकत्र जमले होते. आणि अशा वेळेला घटना घडलेली आहे. काय घटना घडलेली आहे? प्रेषितांची कृत्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की त्यांचं एकत्र येणं हे त्याला एक बॅकग्राऊंड होती, त्याला एक ट्रॅडिशन बॅकग्राऊंड होती. आणि अचानकपणे सडनली त्यांचं एकत्र येणं अचानकपणे झालं नव्हतं, ते परंपरेनुसार झालेलं होतं. परंतु अचानकपणे घटना घडली, सडनली एक घटना घडली. आणि आपण पाहतो की दे हर्ड द साऊंड, त्याने एक नाद ऐकला, त्याने आवाज ऐकला. आणि हा आवाज काय होता? फ्रॉम हेवन देअर केम अ साऊंड. आकाशातून नाद झाला. आणि हा नाद इतका भयानक होता, व्हायलंट होता, की या ठिकाणी आपण पाहतो की इट फिल द एंटायर हाऊस. हा जो आवाज होता, हा जो नाद होता, तो इतका भयानक होता, वाराच्या सुसाट्यासारखा तो नाद होता, व्हायलंट नाद. जेव्हा आपण प्रत्यक्ष जरी अनुभवत नसलो तरी जेव्हा एखादा विशिष्ट व्हायलंट आवाज रेकॉर्ड केला जातो आणि ते रेकॉर्डिंग आपण ऐकत असताना सुद्धा आम्हाला भीती वाटते. निसर्गामध्ये आपण पाहतो की चक्रीवादळ झालेलं होतं आणि त्या चक्रीवादळाचा फटका, आम्ही कितीतरी कोसो मैल आम्ही दूर आहोत, परंतु त्याचा परिणाम आम्हाला झाला. ते चक्रीवादळ निसर्गामध्ये अनेक प्रकारची मोडतोड करतं. झाडं पडतात, घरं पडतात आणि त्या भक्कम अशा गोष्टी उन्मळून पडतात. परंतु हा जो नाद होता, आकाशातून आलेला हा जो साऊंड होता, आणि ह्या आवाजानं इट फील द एंटायर हाऊस. जसं चक्रीवादळानं सगळं उन्मळून पडतं, परंतु हा जो नाद होता, साऊंड होता, व्हायलंट साऊंड होता, तो जिवंत माणसांना हलवण्यासाठी, जिवंत माणसांना जाग करण्यासाठी, जिवंत माणसांना प्रेरित करण्यासाठी देवानं आकाशातून पाठवलेला तो नाद होता, देवानं आकाशातून पाठवलेला तो आवाज होता. आणि या घटनेच्या द्वारे आपण पाहतो की पवित्र आत्म्याचं आगमन झालेलं आहे. आणि पवित्र आत्म्याचं दान, आध्यात्मिक दान विश्वासणाऱ्यांना प्राप्त झालेलं आहे. प्रियजन हो, ही घटना साधी नव्हती, ही एक युनिक घटना आहे. जसं प्रभू येशू ख्रिस्ताचं या जगामध्ये येणं, कुमारीच्या पोटी जन्मास येणं ही एक युनिक घटना होती, तसंच पवित्र आत्म्याचं आगमन ही एक युनिक किंवा एक अद्वितीय अशी घटना होती. आणि त्या घटनेच्या द्वारे प्राप्त झालेली कृपादानं मात्र देवानं तुम्हाला आणि मला त्या आत्म्यामध्ये देऊ केली आहेत. आणि ती कृपादानं काय आहेत या संबंधी 1 कोरिंथ्याचा 12वा अध्याय आणि 8 ते 11 ही वचनं. प्रियजन हो, ह्या वचनांच्या द्वारे आमच्या लक्षात येतं की पेंटेकॉस्टच्या दिवशी या युनिक घटनेच्या वेळेला आपण पाहतो फक्त एकच आत्म्यामध्ये प्राप्त झालेलं कृपादान, त्याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि ते कृपादान काय होतं तर अन्य भाषेमध्ये ते बोलू लागले. परंतु आपण 1 कोरिंथ्याचा 12वा अध्याय आणि 8 ते 11 या वचनामध्ये जो पवित्र आत्मा देणगी स्वरूपामध्ये तुम्हाला मला प्राप्त झाला, त्या आत्म्यामध्ये देवानं दिलेल्या कृपादानांचा उल्लेख त्या ठिकाणी आलाय. पेंटेकॉस्टच्या दिवशी फक्त त्यातील एकच कृपादान प्रगट झालं, परंतु विश्वासणाऱ्यांसाठी तुम्हाला आणि मला देवानं त्या आत्म्यामध्ये प्राप्त झालेल्या कृपादानांची यादी या वाचलेल्या शास्त्रपाठामध्ये दिलेली आहे. प्रियानो, बऱ्याच वेळेला काही लोकांच्या मध्ये समज आहे फक्त अन्य भाषेमध्ये बोलणं हे एकच कृपादान पवित्र आत्म्यामध्ये आहे की काय. परंतु प्रियजन हो, दॅट इज द लास्ट बट नॉट लिस्ट. आणखीन इतकी कृपादानं देवानं तुम्हाला मला दिलेली आहेत. त्या आत्म्यामध्ये प्राप्त होणाऱ्या कृपादानांच्या द्वारे आपण जेव्हा देवाचं गौरव करतो तेव्हा खरोखरच वी क्लेम टू बी पजेस्ड बाय द होली स्पिरिट. आम्ही पवित्र आत्म्याने भरलेले आहोत. आणि ही कृपादानं काय आहेत तर या ठिकाणी संत पाऊल म्हणतो ज्ञानाचे वचन आहेत, अटरन्स ऑफ विजडम. विद्येचे वचन आहे, अटरन्स ऑफ नॉलेज. आज तुमच्या आणि माझ्या ठाई असलेला जो विश्वास आहे, काही लोक म्हणतात अहो काय त्यांच्याकडे खूप वेगळा विश्वास आहे. प्रियानो, विश्वास हा तुमच्या आणि माझ्या बुद्धीवर अवलंबून असलेला विश्वास नाही. तुम्ही आणि मी ठेवतो म्हणून विश्वास नाही, तर हे विश्वासाचं कृपादान आम्हाला प्रमाण जे आहे ते देवापासून प्राप्त होतं. काही लोकांचा इतका विश्वास असतो की विश्वासाच्या द्वारे
अनेक गोष्टी त्यांना प्राप्त होतात, कारण दॅट इज द गिफ्ट दॅट दे हॅव रिसिव्ड इन स्पिरिट. पवित्र आत्म्यामध्ये त्या विश्वासाचं दान त्यांना ते प्राप्त झालेलं आहे. एवढंच केवळ नव्हे तर गिफ्ट्स ऑफ हिलिंग, आरोग्य प्राप्त होणारं कृपादान. आरोग्यासाठी प्रार्थना जेव्हा केली जाते तेव्हा आरोग्य मिळणारं कृपादान आम्हाला आहे. अद्भुत कार्य, ज्याला आपण वर्किंग मिरॅकल असं म्हणतो, अद्भुत कार्य जे तुमच्या आणि माझ्या बुद्धीच्या पलीकडचं आहे, परंतु पवित्र आत्म्याच्या द्वारे प्राप्त होणारं कृपादान तुम्हाला आणि मला खात्री पटवून देतं की आय एम फिल्ड बाय द होली स्पिरिट. संदेश देणं हे देवापासून मिळालेलं कृपादान आहे. आत्मे ओळखण्याचं कृपादान आहे. कधी कधी कोण कसा आहे, कोण बोलतो पण आतमधून कसा आहे, त्याला डिझर्निंग स्पिरिट असं म्हटलेलं आहे. आत्मे ओळखण्याचं कृपादान आहे. भविष्यवाणी प्रॉफेसी करण्याचं कृपादान आहे. आणि सगळ्यात शेवटी भाषा बोलण्याचं कृपादान. आणि त्याच्याबरोबर नुसती भाषा बोलणे नाही, पण त्या भाषेचा अर्थ सांगण्याचं कृपादान आहे. आणि हे जे कृपादान आहे, कृपा करून विश्वासणारे 14 करिंथकरास पहिले पत्राचा 14वा अध्याय वाचावा. त्यातला 1 ते 4-5 वचनामध्ये प्रियानो या कृपादानासंबंधी सांगितलेलं आहे. कारण हे जे कृपादान आहे ते आध्यात्मिक वाढीसाठी, स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, पर्सनल एडिफिकेशनसाठी दिलेलं आहे. परंतु इतर ज्या कृपादानांसंबंधी या ठिकाणी संत पाऊल करिंथकरास पहिले पत्र 12वा अध्याय आणि 8 ते 11 वचनामध्ये सांगतो, ती जी आध्यात्मिक दानं आहेत त्या दानांचा उपयोग आम्हाला मंडळीमध्ये करायचा आहे, समाजामध्ये करायचा आहे. परंतु भाषा बोलण्याचा जे कृपादान आहे त्याचा उपयोग आम्हाला फक्त लिमिटेड आहे. मी आणि देव एका बंद खोलीमध्ये असताना अन्य भाषा बोलणं आणि स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी त्या भाषांचा उपयोग करण्याचं दान देवानं दिलं आहे, की जे पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रगट झालं. परंतु संत पावलानं यावेळेस प्रेषित पहिले करीन याचा 12वा अध्याय 8 ते 11 या वचनामध्ये ज्या विविध कृपादानांचा उल्लेख केला आहे, ती कृपादानं जेव्हा तुम्हाला मला प्राप्त होतात तेव्हा खरोखरच देवाचं आमच्या जीवनामधून गौरव होतं. प्रियानो, तुमच्या आणि माझ्यापैकी कोणी म्हणेल मला ते कृपादान पाहिजे, परंतु ते कृपादान तुम्हाला मला पाहिजे म्हणून मिळत नाही, किंवा मला गरज आहे म्हणून मिळत नाही. परंतु चॉईस तुमच्या आणि माझ्याकडे नाही. परंतु हे कृपादान या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं, तो वाटून देतो त्याच्या इच्छेप्रमाणे, ज्याला त्याला ते वाटून देतो. आणि परंतु तुम्ही आणि मी त्यासाठी पात्र आहोत. देव तुम्हाला मला तो देईल या अपेक्षेनं जेव्हा आपण त्याच्याकडे येतो त्यावेळेस त्याच्या इच्छेप्रमाणे तो ती गिफ्ट जो आहे, देणगी आहे, ती देणगी तो तुम्हाला मला वाटून देतो. पवित्र आत्मा एकच आहे, परंतु कोणतं कृपादान तुम्हाला मला मिळणार आहे त्यावर या गोष्टी अवलंबून आहेत. प्रियजनो, देवाच्या गौरवासाठी आपण जेव्हा या कृपादानाचा उपयोग करतो त्यावेळेस खरोखरच आपण दिवसेंदिवस पवित्र आत्म्यानं भरले जात आहोत, आपण भरले जात आहोत याची प्रचिती आम्हाला येते. आणि तीच आज्ञा संत पावलानं देवाच्या पवित्र वचनातून आम्हाला केली. इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 18 वचनामध्ये तो काय म्हणतो बघा, द्राक्ष रसाने मस्त होऊ नका, कारण त्याच्यामध्ये बेतालपणा आहे, परंतु पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा. या ठिकाणी संत पाऊल 2 गोष्टींचा उल्लेख करतो. तो म्हणतो द्राक्ष रस एका बाजूला आहे, पवित्र आत्मा दुसऱ्या बाजूला आहे. तो म्हणतो द्राक्ष रसाने बेताल होऊ नका. जर तुम्ही द्राक्षरसाचं सेवन केलं तर तुम्ही बेताल व्हाल, परंतु त्याचबरोबर जर तुम्ही पवित्र आत्म्यानं भरला गेला, पवित्र आत्मा जो तुमच्यामध्ये आहे आणि त्याच्यातही असलेल्या कृपादानानं जर तुम्ही भरले गेला तर काय होईल, तुमचं जीवन पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, मद्य सेवन केलेला मनुष्य त्या दारूच्या, त्या मद्याच्या, त्या अल्कोहोलच्या आहारी जातो आणि तो वेगळं बोलतो, तो वेगळं चालतो, तो वेगळा विचार करतो, तो वेगळं फील करतो. अगदी सिमिलरली, अगदी तशाच प्रकारे पवित्र आत्म्यानं भरलेला मनुष्य पवित्र आत्म्याच्या प्रभावानं बोलतो. त्याचं बोलणं वेगळं असतं, त्याचं चालणं वेगळं असतं, त्याचं फील करणं वेगळं असतं, कारण ही इज बिंग कंट्रोल्ड बाय द होली स्पिरिट. आणि म्हणून संत पाऊल या ठिकाणी तुम्हाला आणि मला देवाच्या वचनातून सांगतो की आत्म्याने परिपूर्ण व्हा. प्रियजन हो, ही मात्र चॉईस नाही आहे, ही मात्र इच्छा, माझी इच्छा आहे असं नाही, परंतु इट इज कंपल्शन ऑन फ्रॉम गॉड. हे सक्तीच आहे, देवानं तुमच्या आणि माझ्यासाठी केलेली आज्ञा आहे. जर तुम्हाला आणि मला विश्वासाच्या द्वारे देवाचा आत्मा प्राप्त झालेला आहे तर पवित्र आत्म्यानं भरलं जाणं ही देवाची तुमच्या आणि माझ्यासाठी आज्ञा आहे. बी फिल्ड विथ द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याने भरलं जा. आणि पवित्र आत्म्यानं भरलं जाणं म्हणजे संत पाऊल रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय याच्या 13 वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे, देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मराल,
परंतु आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारलीत तर तुम्ही जगाल. प्रियजन हो, जेव्हा आपण पवित्र आत्म्याला समर्पित होतो, इल्ड और सबमिट टू द स्पिरिट, तेव्हा पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्या मनाचा, बुद्धीचा ताबा घेतो. मग सुरुवातीला मी सांगितलेलं जे उदाहरण होतं, वय डझंट मॅटर. मग आम्ही किती म्हातारे आहोत का तरुण आहोत, कोणत्या वयामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं शिकवण पाळण्यासाठी सिद्ध होतो याचा प्रश्न येणार नाही. मग ते आमचं तारुण्य असो, मग आमचं ते बालपण असो, मग आमचं ते वृद्धापकाळ असो. प्रियजन हो, जेव्हा आम्ही देहस्वभावाची ज्या गोष्टी आहेत त्या आत्म्यानं मारण्याचा प्रयत्न करतो, पवित्र आत्म्याच्या अधीन जगतो, त्यावेळेस खरोखरच आम्ही येशू ख्रिस्ताची शिकवण आमच्या आचरणामध्ये आणतो आणि त्याद्वारे देवाचं गौरव होतं. प्रभू करो आणि देव तुम्हाला आणि मला या पेंटेकॉस्ट म्हणजेच पवित्र आत्म्याची देणगी प्राप्त झालेल्या या विशेष प्रसंगाच्या द्वारे त्याची जी काही समर्पकता आहे, रिलेव्हन्सी आहे, ती शोधण्यासाठी आणि जपण्यासाठी सहाय्य करो. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आम्ही जसं आमचे ऋण आम्हास सोडले आहे तसे तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन.